आवश्यक शिफ्टिंगसाठी 3 ते 4 पोलचे लिस्ट आहे आमच्याकडे. त्याशिवाय अजून काय काळजी करा. पोल बसवायला काय चुकले, जागा चुकलेली आहे. ते आता तू महापालिकेचा काय असतं त्याच्या आपले इंजिनियर्स नाही करत, त्याचा कॉस्ट डेटा असतो. त्याच्यामध्ये जर तुमची तक्रार असेल तर एक्झिक्युटिव्हला भेटा. त्या जर का त्यांनी मुद्दामून तुम्हाला त्रास असेल, जास्तीत एस्टिमेटेड हे असेल कमी होते. बरोबर आहे. पैसे आतापासून पैसे आतापासून गोळा करायला पाहिजे, तर ते पैसे त्या प्लॅनसाठी आपला हिस्सा आहे तो त्याला मिळणार. मान्य आहे. 3 वर्षाचा विषय नाहीये, 3 सायकलचा विषय आहे. आणि काही तुम्ही काही वेगळं केलंय किंवा आम्ही काही केलं आणि बाजूला चोरलं असं नाही आहे. एकत्र बसून ज्या पद्धतीनं पाणी चोरलं त्यातनं सामान्य आणि मध्यमवर्गीय कसा चुकल याच्यात जरा त्याला कमी सेट वचन एवढं तरी बघूया. केलता ठराव ठीक आहे, पण ठरावानंतर सॉफ्टवेअरिंग 6 महिन्यानंतर 3 सायकल 2-2 महिन्याचे 2-2 महिन्याचे करत 6 महिन्यानंतर 3 महिन्याचे बिल एकदम केले. ते पण केले 0 ते 20,000ला 1 दर 20 ते 40,000 मध्ये केले. त्याचं साहेब नीट अभ्यास कुणाला नीट झालेला नाही. त्यामुळे आता आम्हाला दराचा फरक थेट सकाळी रोज उठलं की नाही 50 नागरिक दराने दिले घेऊन यायचे. आता प्रॉब्लेम कुठं आलाय माझ्यासमोर की एका मिनिट पैसे आले. हा प्रॉब्लेम एका वेळा त्याला मुदत देता येईल का आपल्याला पैसे भरायला? खाजगी नोकरी करणारा व्यक्ती असेल करू शकत नाही. बिलावरच जमणार जो बिल येतं पाण्याचं त्याच्यावर सामान्य MSCBच्या इन्फ्रा 2 मध्ये साधारणपणे 80 कोटी रुपये राज्य शासनाच्या वतीनं खर्च होणार आहेत. महानगरपालिकेतल्या प्रत्येक वॉर्डामध्ये त्यामधून काय करायचे कामं याच्या सूचना आपण सर्व नगरसेवकांच्याकडून घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्या इनकॉर्पोरेट करून हे 80 कोटी रुपये कोल्हापूर शहरामध्ये MSCBच्या सुधारणांसाठी वापरण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. सांडपाण्याच्या अधिभाराबद्दल लोकांच्यामध्ये या ठिकाणी उद्रेक आहे आणि त्या दृष्टीनं एक मध्यमार्ग काढून महापालिकेला देखील पैसे उपलब्ध झाले पाहिजेत आणि लोकांनाही भार पडणार नाही या पद्धतीचा एक मध्यमार्ग काढण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. बांधकाम परवाना हा एक मोठा विषय आहे सामान्य माणसांसाठी आणि म्हणून 200 स्क्वेअर मीटर किंवा 2000 स्क्वेअर फूट या बांधकामाचा परवाना हा वॉर्ड ऑफिस लेवलवर ठेवावा आणि ज्या 12 NOCs लागतात त्या एकत्रितपणे मिळतील का, 1 विंडो क्लिअरन्समध्ये देता येतील का, हा प्रयत्न आमचा चालू आहे जेणेकरून सामान्य माणसाला या NOCसाठी त्रास होणार नाही या पद्धतीचा प्रयत्न आमचा.